सर्वांना श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारचा आहे. मी मस्त महादेवाला अभिषेक केला होता, पण हा व्हिडिओ एडिट करायला वेळ भेटला नसल्यामुळे मी आज हा व्हिडिओ एडिट करून सेंड करते. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आधी सगळे कामं करून घेतले, स्वयंपाक केला त्यांचा, पण म्हणलं आपल्याला पण निवांत पूजा करता येते, मग त्यांचा डबा करून घेतला, मुलांचा पण डबा केला. ते सर्वजण 8 वाजेपर्यंत जाते तिघं पण. मग ते सर्वजण गेल्यावर फरशी पुसून घेतली मस्त. फरशी पुसून झाल्यावर मग बेल मी रात्रीच आणून ठेवले होते. 108चा पुडा भेटला होता मला बेलाचा, म्हणून बेल काय काय पानं तुटलेले राहते ते एक एक, म्हणून 3-3 पानाचे बेल व्यवस्थित मोजून धुवून घेतले आधी स्वच्छ पाण्याने. धुवून झाल्यावर देवघर पण साफ करून घेतलं. मी जाते सोमवारी आणि गुरुवारी पण देवघर साफ करत असते. माझा आठवड्याचा सोमवार पण असतो. मस्त देव पण क्लीन करून घेतले, देवांना पण आंघोळ घालून घेतली, साफ करून घेतलं देव पण. मग त्या देवघर ओल्या कपड्यांनी पुसले. माझं लाकडी देवघर असल्यामुळे मला पाण्याने धुता येत नाही, म्हणून मी ओल्या कपड्यांनी पुसून घेत असते देवघर. देवघर छान असं ओल्या कपड्याने पुसून घेतले आणि मग देवांची छान अशी मांडणी केली. आणि आमचा आज भावाचा पण उपवास होता. आदल्या दिवशी म्हणजे पहिल्या सोमवारी भावाचा उपवास आला होता, दुसऱ्या दिवशी मंगळवारी नागपंचमी होती. आदल्या दिवशीच धरतात आमच्याकडे भावाचा उपवास. देवघर पुसून झाल्यावर मस्त देवांची मांडणी करून घेतली. आधी रोजची देवपूजा करून घेतली आणि मग अभिषेक केलं. अभिषेकची पण सर्व तयारी करून ठेवली होती मी आधीच. मस्त सर्व देव पुसून कोरड्या कपड्याने पुसून ठेवले. मी देवघरात पिवळा कपडा अंतरला होता. आज पिवळ्या आणि लाल कपडे आहेत माझ्याकडे, दोन्ही पण आहेत, पण कधी लाल कधी पिवळ्या अंतरते. पण पिवळ्या कपड्यांमध्ये फ्रेश वाटतं देवघर, म्हणून मी जास्त करून पिवळाच अंतरते. मस्त पिवळा कपडा टाकून देव मस्त धुवून गंध लावून हळदी कुंकू वाहून फुलं वाहून पूजा केली. रोजची देवपूजा करून घेतली. आधी रांगोळी काढली. उतरण काय नव्हती घासली. मी उतरण अमावस्या पौर्णिमेला घासत असते. तांदूळ बदलायचं, अन्नपूर्णेचं, परत ते कासवाचं उतरणीचं पूर्ण मी अमावस्या पौर्णिमेला बदलत असते, म्हणून मी आज काय उतरण घासायला घेतली नव्हती. फक्त रोजच्या देवपूजाच केली आणि मग अशी अभिषेकची पूर्ण तयारी करून घेतली होती. बेल हे सर्व जवळ घेतलं होतं, कोणच नव्हतं घरी हाताखाली देण्यासाठी, म्हणून मी सर्व आधी जवळ घेऊन मगच पूजेला बसले होते. आधी गणपती बाप्पांना अभिषेक घातला 5 वेळा पाण्याने आणि 5 वेळा पंचामृताने. पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, साखर असं पंचामृताने अभिषेक केला. आधी गणपती बाप्पांना अभिषेक झाल्यावर मग महादेवाच्या पिंडीला पण अभिषेक घालून घेतला. अभिषेक घालून झाल्यावर 108 बेल पण वाहून घेतले. आधी हळदी कुंकू वाहिलं. मग महादेवाच्या पिंडीला हळदी कुंकू लावत नसतात, महादेवाच्या पिंडीला भस्म लावतात. आमच्या इकडे इबीत पण म्हणतात त्याला, व्हाईट कलरचं असतं पांढरं इबीत. मग तेच इबीत पण लावून घेतलं आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीला हळदी कुंकू वाहून घेतलं. आधी स्वतःला लावलं आणि मग गणपती बाप्पांना पण लावून घेतलं. माझ्याकडे छोटे छोटे मोत्यांचे हार आहेत, ते हार पण घालून घेतले मूर्तीला पण, गणपती बाप्पाच्या मूर्तीला पण आणि महादेवाच्या पिंडीला पण. आणि मग बेल वाहिले 108 बेल. एक एक बेल ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत एक एक बेल वाहायचं असतं. एक एक बेल वाहून घेतलं आणि त्याशी शिवामूठ पण तांदूळ होती, तांदळाची पण शिवामूठ 3 वेळा वाहून घेतली. कोरडं वाहत नसतात म्हणून थोडं पाण्याचं शिंतोडं दिलं होतं मी तांदळावर. मग तांदूळ पण शिवामूठ वाहून घेतली. फुल अक्षदा वाहिल्या. तर अशी केली होती मी आज पूजा. तुपाचे दिवे लावून घेतले होते, आरती केली. आरती संध्याकाळी केली होती मुलं आल्यावर. फक्त शिवलीलामृतचा पाठ करून घेतला. सर्व पूजा झाल्यावर मला वारुळाला पण जायचं होतं. वारुळाला आदल्या दिवशी पण जातात नागोबाला दूध देण्यासाठी. मग दुसऱ्या दिवशी नैवेद्य लाह्या घेऊन जातात, म्हणून आज आदल्या दिवशी फक्त दूध घेऊन जातात. मग मी मैत्रिणींसोबत वारुळाला पण गेले होते. तर अशी झाली होती आजची देवपूजा. देवपूजा असं कशाची पण असं पूजा केली की घरात, देवपूजा केली की मन प्रसन्न वाटतं, घरात पण प्रसन्न वाटतं. एक दिवस देवपूजा नाही केली की घरात बघा कसं वाटतं आपल्याला. महिन्यातले 5 दिवसच आपण देवपूजा नाही केली ना, खूप उदास वाटतं. पण देवपूजा केली की घरात प्रसन्न वाटतं.
देवपूजा हे करून झाली, सगळं आवरून झाल्यावर मग वारुळाला गेलो होतो. मग तिथं दूध वाहिलं वारुळाला पण. मग महादेवाच्या मंदिरात गेलो. महादेवाच्या मंदिरात पण छान झाली पूजा. गर्दी खूप होती. थोडा वेळ थांबावं लागलं. थोडा वेळ थांबून झाल्यावर तिथं पण अभिषेक केलं. अभिषेक करून मस्त बेल, फूल वाहून मस्त छान अशी पूजा केली. पूजा करून जरा घरी आले, स्वयंपाक केला. स्वयंपाकात माझा तर उपवासच होता. मला खिचडीच खायची होती. म्हणून पोरांसाठी आणि त्यांच्या पप्पासाठी वरण, भात, भाजी आणि श्रीखंड बनवलं होतं गोडमध्ये. मग असं माझ्या छोट्या मुलांनी आज नैवेद्य दाखवून घेतलं होतं. त्याला पण नैवेद्य दाखवता येतो. तो पण स्वामींच्या मंदिरात जातो. त्याला माहिती आहे सर्व. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.